महत्त्वाचं जे काम आहे ते आता पोलिसांनी सुरू केलेलं आहे। या ठिकाणी राखी जाधव सुद्धा मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सध्या आंदोलन सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे आंदोलन केले जाते। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे आणि त्यांनी या निमित्ताने कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि सर्वसामान्यांना ती भेट द्यावी अशा पद्धतीची मागणी सुद्धा त्यांनी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतं। कोकाटेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि मुंबईत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर त्यांचं आंदोलन सुरू आहे। पोलीस ताब्यात घेताना पाहायला मिळतात आणि सगळे कार्यकर्ते सध्या घोषणाबाजी करतात। पोलिसांना पुढे आम्हाला भेटण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राखी जाधव यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आहेत, त्यांना देखील या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळत आहे। तशा पद्धतीने माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे की मी खेळत नव्हतो असं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्याच्यानंतर आपण फक्त तर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जावा यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुद्धा आंदोलन केलेलं आहे। कॅमेरामन नितीन बोदारे सह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। आणि एक प्रकारे आंदोलनाला जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस तर मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलेले आहे। कृषी मंत्र्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा यासाठी म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।